महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। द्वारकाधीश प्रतिष्ठानकडून गौमातेला पाणी पिण्यासाठी हौद वाटप। धुळे शहराचे तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्यानं शहरात अनेक ठिकाणी मोकाट गुरे तसेच गौमातेसाठी पाण्याची वणवण होताना पाहाव्यास मिळत आहे। याच अनुषंगानं शहरातील परम गौभक्त बापूजी शेलार तसेच नगरसेवक अमोल मासुडे यांच्या द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे शहरातील चौक तेथे गौ हौद संकल्पना राबवण्यात येत असते। नगरसेवक अमोल मासुडे यांच्या हस्ते शहरातील नागरिकांना सुमारे 101 गौ हौदचे वाटप करण्यात आले। तापमानाचा पारा लक्षात घेऊन गौमातेची पाण्यासाठी भटकंती होऊ नये त्यासाठी दरवर्षी असा उपक्रम द्वारकाधीश प्रतिष्ठानाच्या वतीनं राबवण्यात येत असतो। या उपक्रमाला शहरासह जिल्ह्याभरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, हाथी घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की, गौ माता की जय, गौ माता की जय। जय श्री कृष्ण, जय श्रीराम, जय। आपण पाहत आहोत की आज आपल्या धुळे शहरामध्ये उन्हाचा पारा जवळजवळ 42 अंशाच्या वरती गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये आपली गोमाता, ज्या गोमातेमध्ये आपण 33 कोटी देवांचा वास आहे असं आपण मानतो, अशा गोमातेला उन्हाळ्यामध्ये पाण्यापासून खूप वणवण होते। आपण ते पाहतो की गोमातेला अक्षरशः गटार असेल किंवा घाण सेफ्टी टँकच्या बाहेर जे पाणी आउटलेटचं पाणी असतं अशा ठिकाणी आपण आपल्या गोमातेला पाणी पिताना पाहतो। तर अशा प्रसंगी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान व श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे गुरुवर्य परम गौभक्त रवींद्र बापूजी शेलार यांच्या संकल्पनेतून धुळे शहर व जिल्ह्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून जो आम्ही उपक्रम राबवत आहोत की आपण ज्या गोमातेला आपल्या आई समान मानतो अशा गोमातेला या रवरत्या उन्हामध्ये स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून आम्ही चौक तिथे गो आहोत ही संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखील आपण उन्हाळा सुरू झालेला आहे। आपण बघतो रस्त्यांनी जे वाटसरू नागरिक असतात, मानव असतात, त्यांना माणसांना देखील पाण्यापासून कशा पद्धतीने त्रास होतो। तर जी आपली गोमाता आहे ती बोलू नाही शकत, पण तिची वेदना आपण नक्कीच समजू शकतो व त्या वेदनांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आम्ही या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न करत आहोत आणि यावर्षी देखील उन्हाळा सुरू झालेला आहे। आम्ही जवळजवळ 101 गो हौद वाटपचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज रोजी तो गो हौद वाटपचा शुभारंभ आम्ही आमचे जनसंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब जोशी व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। जय श्रीकृष्ण, जय गोमाता। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।